नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्सव लोकशक्तीचा या देशभक्तीपर गीतांचा विनामूल्य कार्यक्रम 26 जानेवारी 2026 रोजी श्री दुर्गा मंदिर जेल रोड नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी भाप्रसे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे, कार्यक्रमाची संकल्पना पुष्कराज थिएटर्स नाशिक यांची होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी होते। प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते दत्ताजी गायकवाड, फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्तीराव चाफळकर, डॉक्टर मिलिंद पवार, पुष्कराज थिएटरचे अध्यक्ष सुनील ढगे, नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत दिवे, मंगलाताई आढाव, प्रमिलाताई मैद, शैलेश आत्माराम ढगे आदी उपस्थित होते। नटराज पूजन व दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कलाकारांचाही सन्मान यावेळी करण्यात आला। देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महिला, ज्येष्ठ नागरिक व लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केलंय। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे। प्रकारचे चित्रपट आपण बघून आपली संपूर्ण गात्र तृप्त करून घेत असतो। इथे होत असणारा कीर्तनाचा कार्यक्रम असेल, एखादा कुठेतरी होत असणारा लावणीचा तमाशाचा कार्यक्रम असेल, ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची जी काही कला आहे, या कलांचं संचालनालय, या कलांचं संचलन करणारं सांस्कृतिक खातं यांच्या मार्फत आज आपल्या ह्या दुर्गा मंदिराच्या प्रांगणामध्ये हा देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले डॉक्टर धर्माधिकारी, डॉक्टर मिलिंद पवार, निवृत्ती चाफळकर आणि आत्ताच डॉक्टरांनी ज्यांचा उल्लेख केला की या भागातून जनतेने एक चांगल्या समाजसेवकाला निवडून दिले, शैलेशजी ढगे, त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक सुनील ढगे, उपस्थित बांधवांना आणि भगिनींना, खरं तर शासनाच्या वतीनं जे सांस्कृतिक विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमामधून महाराष्ट्रामध्ये जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होता किंवा त्या माध्यमामधून कलागुणांना त्या ठिकाणी वाव मिळतं, ते कार्यक्रम लोकांपर्यंत पोचले पाहिजे, एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुनील ढगे यांनी घेतला। मागच्याही वर्षी असाच उपक्रम नाशिकमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये झाला होता आणि खऱ्या अर्थानं थिएटरमध्ये लोक येत नाही ही वस्तुस्थिती आहे। परंतु अशा स्वरूपाचे जर आपण कार्यक्रम बाहेर घेतले तर निश्चितपणे या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा लाभ त्या ठिकाणी लोकांपर्यंत जातो आणि म्हणून असे कार्यक्रम होणे अत्यंत गरजेचं आहे। निश्चितपणे या भागामध्ये एक चांगलं पर्व सुरू झालेलं आहे। भविष्यामध्ये या मंदिराच्या बाहेर अनेक समाजाला उपयोगी पडतील अशा स्वरूपाचे कार्यक्रम होत असतात। म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, त्या माध्यमामधून ढगे कुटुंब किंवा ढगे बंधू हे सातत्यानं या ठिकाणी कार्यक्रम घेत असतात। त्यांना मी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो। म्हणजे कार्य आपण हाती घेतले ते कार्य सातत्य। आदरणीय दत्ताजी गायकवाड, आदरणीय मिलिंदजी पवार, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक शैलेशजी ढगे, उपस्थित सर्व दुर्गादेवी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, कलावंत आणि माझे सहकारी उमेशजी गायकवाड आणि संपूर्ण कलाकार मंडळी, मध्यवर्ती मुंबई सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जातात। त्या उपक्रमापैकी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी या ट्रस्टच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी शासनाचं मनपूर्वक असा आभार मानतो। माननीय आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री यांच्या प्रयत्नातून ज्या ज्या सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व करण्याचं कार्य जे आम्हाला मिळालं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही थिएटरला करतो, परंतु यावेळी त्यांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी कला पोहोचत नाही, ज्या ठिकाणी
ऑडियन्स जास्त मिळतो त्या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करावा, जेणेकरून त्या कार्यक्रमाची उंची मोठ्या प्रमाणात गाठली जाईल. म्हणून तो थिएटरला न करता हा कार्यक्रम खास आपल्या या विभागामध्ये दुर्गादेवीच्या मंदिरासमोर ट्रस्टच्या वतीनं आज इथं सादर होतो आहे. या निमित्तानं आपल्याला एक वेगळेपण देशभक्तीपर गीतांचा लाभ या ठिकाणी होणार आहे. आपण त्याचा निश्चितपणे लाभ घ्यावा. आपण इथं सर्वजण आलात. मी दुर्गादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं, सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीनं, माननीय आशिष यांच्या वतीनं, माननीय चौरेसाहेब यांच्या वतीनं आणि माझे सहकारी कार्यक्रम अधिकारी अनिल देशपांडे यांच्या वतीनं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धाकटे बंधू शैलेश भाऊ यांचं मी अभिनंदन करतो की ते परत एकदा नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांना साथ देणारे सर्व बंधू भगिनी यांचे मी आभार मानतो की त्यांनी शैलेश भाऊंना भरभरून साथ दिली. आणि ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत. इथे दरवर्षी ते नवरात्रीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात आणि ही धडाडी अशीच कायम चालू राहणार आहे हे आजचा कार्यक्रम सांगतो आहे की त्यांनी कला आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे घेतला जाणारा कार्यक्रम आपल्या प्रभागामध्ये आणलेला आहे. याचा सगळ्यांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे ही. मी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. तेरी
है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए। मिले सुर मेरा तुम्हारा, ओ सुर बने हमारा। सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में मिले। बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के। मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। मिले सुर मेरा तुम्हारा। मेरे सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। चांद तरस गई चांद तरस, केवट बनिए साथरस। तेरा सुर मिले सुर मेरे नाम, दिल के बने एक नवा सुरतार। मुंजो सुरभई मीना प्याला मिले तदे, गीत असा जो मधुर तराने बनते दे। सुर का दरिया बढ़ते सागर से मिले। बादला का रूप लेके बरसन वाले होने। இதயம் இருவரும் சுரகும் நமதாகும். இசை தேருவானாலும் ஆஜ்சே ஆஜ்பல் மோகினாய் மாலையாய் கொஞ்சி வரும் போல் திதை நம் திதை. तुम आशूर मुझे शूर, सृष्टि करे हुई को शूर। तुम